तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केला नाही आहे, माहिती आहे मला. मी दरवेळेस म्हणते की आता रेग्युलर पण नाही होते. पण आता प्रयत्न करेन रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायची. तर आज आहे रामनवमी. तर त्याच्या निमित्ताने एक काळा राम मंदिराचा व्हिडिओ बनवला आहे मी छोटासा आणि एक पिंपळनेरच्या राम मंदिराचा. तर दोघं व्हिडिओ मी एकाच वेळेस पोस्ट केलेले आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. रामनवमीच्या दिवसाचं आज मी महत्त्व आपणास सांगत आहे. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. रामनवमी भारतात व परदेशातही अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. माता कौशल्या व पिता दशरथ यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता रामाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र हे विष्णूचा 7वा अवतार आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं आहे आणि त्याचा उपयोग भारतीय साहित्यालाही खूप होतो. रामनवमी म्हणजे रामाच्या जन्माचं स्वागत व गुणांचं स्मरण म्हणजे रामनवमी होय. रामनवमी अयोध्या, नाशिक, पंचवटी येथे उत्साहाने साजरी केली जाते. मनुष्य जीवनामध्ये अतिशय दुःख होत असतात, पण रामनाम घेतलं तर ते दुःख दूर होतं. आदर्श जीवन कसं जगावं, नातेसंबंध कशी जोपासावे हे प्रभू रामचंद्राच्या चरित्रावरून एक मार्गदर्शक ठरतं. आपणही आपल्या मुलांना घरामध्ये रामायणाचं महत्त्व सांगावं आणि आपलं आदर्श जीवन कसं जगावं या बाबतीत रामाचं चरित्र हे मार्गदर्शक ठरेल. आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम जय राम जय जय राम.